पुढे जाऊया राजकीय वर्तुळातल्या महत्त्वाच्या बातमीकडे। पश्चिम बंगालची निवडणूक ही प्रचंड गाजली। यंदा या ठिकाणी भाजपने मोठा विजय मिळवलेला आहे आणि ममता बॅनर्जी यांच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला। मात्र आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे आता मुख्यमंत्री कोण होणार। भाजपने या निवडणुकीमध्ये मतदानापूर्वी कुठलाही चेहरा मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलेला नव्हता आणि त्यामुळे आता बंगालचा नवा बॉस कोण होणार याकडे लक्ष लागलेले आहे। मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडून विविध नावांची चर्चा सुरू आहे। यामध्ये शुभेंदू अधिकारी हे या शर्यतीमध्ये सर्वात प्रबळ दावेदार मानले जातात। ते ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी होते, तर माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, समीक भट्टाचार्य, सुकांत मुजुमदार यांचं सुद्धा नाव आता चर्चेत आलेलं आहे। तर भाजपकडून या निवडणुकीच्या प्रचारामध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा हा मोठा केलेला होता। त्यामुळे राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री बनवून मोठा धक्का दिला जाऊ शकतो। त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये भाजपच्या गोट्यामध्ये आता काय नेमक्या नाट्यमय घडामोडी घडतात, काही ट्विस्ट येतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदासाठी काही नावं सध्या चर्चेत आहेत। यामध्ये सगळ्यात प्रबळ दावेदार मानले जातात ते शुभेंदू अधिकारी, जे ममता बॅनर्जी यांचे प्रबळ विरोधक होते। त्याचप्रमाणे दिलीप घोष यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे। माजी प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे नेते समीक भट्टाचार्य यांचं नाव सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या आता शर्यतीत आलेलं आहे। काही चेहऱ्यांची आता चर्चा सुरू झालेली आहे। सुकांत मुजुमदार भाजपचे नेते यांचंही नाव चर्चेत आहे, तर अभिनेत्री आणि भाजपच्या नेत्या रूपा गांगुली यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आता आलंय। तर अग्निमित्रा पॉल भाजपच्या नेत्या या सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत। त्यामुळे आता कोणाच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडणार आणि मधल्या काळामध्ये काय नेमकं राजकारण पश्चिम बंगालमध्ये या निमित्तानं घडतंय हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे।